चिखलीवाडी टीम कॅप्टन, तिन्ही कॅप्टन आपण या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. 4 चिठ्ठ्या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. 4 चिठ्ठ्या या मॅच मध्ये. सेमीफायनल पहिली आणि सेमीफायनल दुसरी कोणाची असेल त्यासाठी या चिठ्ठ्या आहेत. चला मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकला पानेरी टीमनं गोलंदाजी घेतली आहे. चला टीम. आणि एक चिठ्ठी विजेताची आहे. लक्षात घ्या, जो कंटिन्यू मॅच फेरबदली केला जाईल. येस अंपायर चाला ग्रीन सिग्नल. 3 ओव्हरची मॅच. लेट्स प्ले द क्रिकेट. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. पहिला चेंडू लॉब केलाय मिड विकेटला. डीप मध्ये चेंडू मात्र पकडली जाते. अप्रतिम कॅच. कुसरून टीमला पहिला चेंडूवरती धक्का. क्रिकेट वेडे आहोत. क्रिकेटचं वेड आहे, क्रिकेटचं प्रेम आहे, जीव आहे क्रिकेटवरती. पहिलं प्रेम राहिलं क्रिकेट. स्वतःशी वाद असावा पण आयुष्यात क्रिकेटचा एक छान नाद असावा. लॉफ केलाय. बिग हिट आहे. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतील 6 धावा. चेंडू चांगला हाताला जातोय. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट केली आहे. अंपायरनं मान हलवले नाही. अगदी दोन्ही बॅटर सेफ आहेत. मॅच चांगल्या बनणार आहेत. पहा रिप्ले पहा. काय रिप्ले आहे. पिक्चर क्लिअर आहे बॉस. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग केली पूर्णपणे. गुड अंपायरिंग यार, गुड अंपायरिंग. एका बाजूला संतोष सिंग सर, दुसऱ्या बाजूला विद्युत नाखवा सर. खूप छान. 6 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजे एक ना एक ट्रॉफी येईल. व्हॉट अ मॅच. कुसरून टीम विसरणार नाहीये. कसली मॅच काढली त्यांनी. त्यानंतर या फेरीत आली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅच अटेम्प्ट निसटली आहे. आज कुसरून टीमनं नशीब सोबत घेऊन आलेत. हा पा गोलंदाज खाली बसलाय शांततेत. हेच तर क्रिकेट आहे. सोप्या कॅचेस सोडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. ये खेळ नाहीये बच्चो का, तेल निकलताय अच्छो अच्छो का. म्हणून तर क्रिकेट या खेळाला खऱ्या अर्थानं हलक्यात घेतलं जात नाही. पा कॅच कशी सोडली आहे. ओंझळ करायची होती, नारळ स्वीकारावा, सन्मान स्वीकारावा, तसा चेंडू स्वीकारायचा होता. लेट कट. विकेट कीपर त्याच्या हातातून निसटला. एक सिंगल धाव. आज सकाळी नाश्त्याला दुपारी जेवणाला नशिबाची गोळी खाल्ली आणि हा पहा गोलंदाज. त्यानंतर त्याची नाराजगी दिसून आली आहे. हे प्रभू असाच तो म्हणत असेल. ये मेरे साथी की होता है. लफ केलाय. फाईनला अगदी एक सिंगल धाव. पोचवा चेंडू आतमध्ये.
ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आहे 9 या धावसंख्येवरती. कारण की अक्षय, ज्या पद्धतीने तू पाहिलं गोलंदाज किती नाराज बसलेला, जणू दुसरा खेळाडू. ये देख, कॅच ड्रॉप झाली, एवढा नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती. दुसरा आला, बोलता जाने दे. किरीश का गाना सुनेगा, किरीश का गाना. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झाला. सोफियान आलाय गोलंदाजीसाठी. ट्रेंडिंगला काय येईल सांगता येत नाही. झापूक झुपूक करत सूरज, महाराष्ट्राला वेड लावलं सूरजनं. आपण अजून घनसोलीमध्येच आहोत. आणि मजाक मजाक मध्ये तो बिग बॉसही झाला. आणि ज्याला लोकांनी ज्याला वेड्यात काढलं त्याने इतिहास घडवला. म्हणजे वेडे लोक हे जे इतिहास घडवतात, हाही वेगळा इतिहास आहे. लॉफ केला मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू आहे वन बाउन्स, मस्तक पे दस्तक. 4 4 4 येईल चौकार. अप्रतिम फटका. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुफियान गोलंदाजीसाठी पहिला चेंडूवरती 4 धावा प्राप्त केलेत. खचाखच हळूहळू मैदानामध्ये आपण पाहिलं तर अक्षित प्रेक्षक दाखल होतं ना. जेव्हा मैदानामध्ये प्रेक्षक असतात तेव्हा खेळायला वेगळी मजा येते. जिकडे तिकडे प्रेक्षक. चेंडू मॅच बॉल असेल तर लगेच टाका, भेटला असेल तर जाऊन चेक करा, आणि मॅच बॉल असेल तर टाका आपण मैदानामध्ये. तो दुसरा चेंडू मैदानामध्ये येतोय. तेरा धावा या स्कोर कार्डवरती सजल्या जात आहेत. एका बाजूला मिस्टर अर्जुन तर दुसऱ्या बाजूला सूरज. मिस्टर KPL सूरज, विसरू नको. कुसरून प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये गाजवलं. लफ केलाय, जोरात हाणलाय, जोर का लगा, ये झटका 6 का. निघून जातोय षटकार. याच खेळाडूची कॅच ड्रॉप झाली. आणि त्यानंतर त्यानंच हात खोललेत. लॉफ केलाय भरपूर हवेमध्ये. कॅच साठी पकडली आहे कॅच. या 12व्या खेळाडूंना खरं टेन्शन. यांच्या टाळ्या एवढ्या जोरात वाजतात, यांना हाताला गम लावून. वा, 5च्या माग आमचा मिक्की अंपायर राहिलाय. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, गॅप मधून जातोय का. अगदी वॉट अ फिल्डिंग या आर्यन, वॉट अ फिल्डिंग आर्यन. काय फिल्डिंग केली आर्यननं, लाजवाब आर्यन. या टीमचा एक महत्वाचा लीडिंग खेळाडू. लॉफ केलाय बॅटीच्या टॉपला. इज गोज टू हाय 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 अँड हँडसम. नको, हाय आपलं बरं आहे. पोटापाण्यात छान चाललंय, त्यांच्या नका नादी लागू.
वा, गुड अंपायरिंग. दोन्ही अंपायरचं कौतुक करेल. लॉफ केलाय हवेमध्ये. आर्यन चुकी नाही करणार. आर्यन चुकी नाही करणार. विकेटचं पतन. ते 26 धावा. मिकीला मानलं पाहिजे. विचार कर, एखादा फलंदाज आउट होतो, मोठा फटका मारतो, कॅच पकडली जाते, त्याला किती दुःख आहे. त्याच्या बाजूला येऊन जर तुम्ही नाचत असाल, त्याचं जर मन बिघडलं, त्याची जर इच्छा झाली, तशीच बॅट उलटी फिरली आणि ती बॅट तुमच्या कंबरट्यात बसली, तर तुम्हाला कोण उचला येणार? जे तुम्हाला 2000 रुपये आम्ही तुम्हाला द्यायचे, तेच तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील. काय म्हणजे किती मस्ती नाही, म्हणजे ती खुजली पण नाही. ते काय म्हणतात त्याला, खऱ्या अर्थानं मस्तीच म्हणावी लागेल. पण हीच तर मजा आहे या स्पर्धेची. भवानीनगरचं स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थानं व्यासपीठ अगदी फुल, स्पर्धा पॉवरफुल. लकी ड्रॉ लॉफ केला लॉंगॉन रिजन मधून. ओहो, चुकी झाली आहे. थोडा कर्ज आहे, थोडा कर्जबाजारी आहे. हा चौकार उसना शेजारी आहे. 4 धावा. 30 धाव संख्या. 30 ऑन स्कोर कार्ड. मॅच चांगली बनली आहे. शैलेशच्या बॅट मधून चौकार आलाय. पहिला चौकार. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. चांगली धावसंख्या उभी केली आहे कुसरून टीमनं. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली जाते. लीडिंग एज कॉट बेंड विकेट. फलंदाज आउट. जे विचार करा, लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलं. तुम्ही मैदानामध्ये रविवारी जिथे फॅमिलीला वेळ द्यायचा तिथे मैदानामध्ये खोटं सांगून आलाय आणि घरी जाताना साडी घेऊन गेलात, तर पुढच्या संडे पासून तुम्हाला पहिल्यांदा मैदानात पाठवलं जाईल. आणि त्याला आयोजन तसं हवं आहे. पण मैदानात रविवारी जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी मोठी जिद्द लागते. प्रवीण नेवगे, वेलकम प्रवीण दादा. द अपकमिंग स्टार सातारा टेनिस क्रिकेटचा. लॉफ केला मिड विकेट मध्ये. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत. 2 रन आपने चुराया जो सनम. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट यार. 32 धावा. 32 ऑन स्कोर कार्ड. 30 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कॅप्टन या. चिखलेवाडी टीम, मराठवाडी टीम आणि जिंती टीम कॅप्टन तिघेही आपण या व्यासपीठाच्या समोर या. तिथे चिठ्ठ्या करणार आहोत. एक चिठ्ठी विजेता संघाची. काश इसमें भवानीनगर भी नाम होता. काल चुका झाल्या, नाही तर भवानीनगरात चिठ्ठीत असते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. मिड विकेटला आहे खेळाडू. एकाच धावी ती समाधान मानावं लागतंय. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 4 वरती. संघाची धावसंख्या 33 वरती आहे. विकेट गेले 4, चेंडू झाले 4 आणि अजूनही चेंडू बाकी आहेत 2. हो हो हो, बॅटीच्या टॉप एजला आणखीन एक चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. थँक्यू. One to go.
नो बॉल. पंचांचा आवाज घुमलाय. इट्स अ नो बॉल. 2 धावा इथे कंप्लीट केलेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. पुढे धोका आहे. पाऊल जपून टाक. हेच अंपायर सांगतात. ओव्हर स्टेप. नो बॉल. विद्युत नाकवा अंपायर. खूप छान अंपायरिंग. संतोष सिंग अंपायर. खूप छान अंपायरिंग. दोन्ही पंचांचं कौतुक. नॉन स्टॉप अंपायरिंग या स्पर्धेला. डोळ्यामध्ये अक्षरशः तेल टाकून खूप छान अंपायरिंग. फसवलं. अगदी फसवलं. कट टाकला पूर्णपणे. फिंगर रोल केले. टीमची टोटल 37 वरती 38 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. चिट्ट्या या कॅप्टन या. चिखलेवाडी टीम, जिंती संघ, मराठवाडी संघ. कॅप्टन या. 2 ओव्हरची सेमीफायनल आणि फायनल. बघूयात किती ओव्हरची आहे ती. चिट्ट्या होतील. 2 ओव्हरची मॅच असेल. सेमीफायनल सेमीफायनल. विजेता संघ एक चिठ्ठी आहे. चिखलेवाडी टीम या. हा आपण चिट्ट्या करणार आहोत आणि आदरणीय ताई रुपाली ताई जयवंत पवार मॅडम मी विनंती करेल. ताई ऐका ना. आशिष कॅप्टन आपण दादा चिट्ट्या करतोय आणि ताई आहेत ना. ताई 2 चिट्ट्या बाजूला करतील. ती पहिली सेमीफायनल मग दुसरी सेमीफायनल. एक नाव आहे ते विजेताच आहे. ओके आशिष चिट्ट्यावरून खाली टाक. पहिल्यांदा चिट्ट्या नीट टाकलेत. ताई पहिल्या 2 चिट्ट्या आशिषच्या हातामध्ये द्या ताई. अर्थातच सरपंचा सवे गावच्या रुपालीताई पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते या पहिली सेमीफायनल तुमच्या समोर आहे. मॅच जिंती संघ विपक्ष विजेता संघ. आणि दुसरी मॅच चिट्ट्या खोला त्या. चिखलेवाडी. पहिली मॅच खेळली जाईल चिखलेवाडी आणि मराठवाडी टीम. पहिली सेमीफायनल खेळली जाईल. करूया दोघांमध्ये टॉस. आशिष सर आपण टॉस करून घ्या. चिखलेवाडी टीम आणि मराठवाडी टीम दोघांमध्ये. चला टीम मैदानामध्ये दाखल व्हा. चला पहिल्या सेमी फायनलचा मॅचच्या टॉस. मी विनंती करेल. खऱ्या अर्थानं जबाबदारी पार पाडणं म्हणजे काय असतं. ती जबाबदारी घराची देखील गावाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं सरपंच या पदावरती विराजमान असलेल्या गावाच्या सवे गावाच्या सरपंचा सौभाग्यवती रुपालीताई जयवंत पवार यांना विनंती करेल. ताई आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. एक छान फोटो होईल कारण की खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात यासाठी सर्वात पहिला छान फोटो क्लिक केला जाईल आणि त्यानंतर होईल टॉस. छापा कॉल केलाय. आलाय छापा. टॉस जिंकलाय चिखलेवाडी या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. पहिली सेमीफायनल आहे. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय चिखलेवाडी टीमने आणि टॉस जिंकत असताना सांगितलंय की आम्ही गोलंदाजी करू. टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वळूया मॅचच्या दिशेने जिथे जोडले गेलेत किरणजी मस्कर सर. थँक्यू सो मच. लॉफ केलाय. ताकदवर फटका आहे. चेंडूकारी खेळाडू जरूर येतो चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव अर्जुन यावे मात्र फेकी करतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. अडतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 38. हो 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 अपील उचलली आहे. काय अपील उचलली आहे.
कोणती हालचाल नाहीये, दबाव टाकण्याचं षडयंत्र. नॉट आउट अंपानं सांगितलं. काय विकेट किपिंग राहिले बघ ना यष्टांच्या मागे. बोलतो ना जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला. तेच घडलं. वा, अंपायरचं कौतुक करेल. थँक्यू सो मच अंपायर. कॅप त्यांचे खऱ्या अर्थानं रिस्पेक्टेड कॅप असते. बऱ्याचदा अंपायर या गोष्टी करतात की ती धूळ साफ करण्यासाठी हवा त्या कॅपच्या माध्यमातून देतात. नाही खूप छान, खऱ्या अर्थानं पंचांचं कौतुक करेल. ओहो, व्हॉट अ विकेट किपिंग. काय विकेट किपिंग राहिले आहे. यष्ट्यांच्या मागे उडता अक्षय. काय रिप्ले टेलिकास्ट पहा. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळताना पहिले विकेट किपरनं हॉलीबॉल जम्प सारखी जम्प घेतली, चेंडू पकडला, यष्ट्यांच्या जवळ खेचून आणलाय. काही क्षणात काही सेकंदात पहा व्हॉट अ विकेट किपिंग यार. म्हणून तर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बेस्ट विकेट किपरच्या यादीमध्ये पहिलं नाव या खेळाडूचं येतं. कुसरून टीमचा अक्षय शिंदे. लफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला. कॅच पकडली आहे. कृष्णानं ही कॅच पकडली आहे. आर्यनला माघारी पाठवलं जात आहे. टीम पानेरी पहिला धक्का. अप्रतिम चेंडू हाताळलाय. पहिला धक्का भेटला, दुसरा धक्का भेटला. बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये शैलेश आला आणि शैलेश माघारी गेला. कुसरून टीमची ताकद राहुल काय राहिली आहे. कुसरून टीमची ताकद त्यांची गोलंदाजी राहिली आहे. मागील मॅच मध्ये एका संघाला 18 चेंडूमध्ये 16 धावा देखील त्यांनी करून दिल्या नव्हत्या. हा इतिहास कुसरून टीमनं तालुक्यामध्ये सोनेरी अक्षरात लिहिला आणि त्या संघाची ताकद ही त्यांची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज स्वतःमध्ये एक वेगळी टप्पा आणि वेगळा लाईन घेऊन येतो. प्रत्येक गोलंदाजामध्ये एक स्वतःचा विश्वास. पानेरी टीमही कमी नाहीये. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती आता टीम मात्र उभी आहे. गोलंदाज मात्र उभा आहे हॅट्रिक विकेटसाठी. बॅकफुटला कॅचचा प्रयत्न राहिलाय कृष्णाचा, निघून जाईल. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. आमचे आदरणीय सुनीलजी मोजर साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांत दादा यांचा मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय राम शेलार साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय बेस्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून सायकल दिली गेली माऊली कार्गो, सन्माननीय राम शेलार साहेब आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय शंकरदादा शेळके साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आदरणीय शंकरदादा वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनापासून स्वागत. अजय कुंभार कटर गोलंदाज आता मैदानामध्ये स्पिनर दाखल होतोय. 2च धाबा आलेत. 38 धाबेचं टार्गेट मॅच मध्ये ठेवलंय. आमचे भवानी नगरचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय शशिकांत दादा मारुती कदम साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा, आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं संतोष दादा तोडकर साहेब यांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहणारे संपूर्ण मित्र परिवार
आदरणीय संतोषदादा तोडकर साहेब यांनी खऱ्या अर्थानं येणाऱ्या 16 तारखेला नगरसेवकाचा गुलाल उधळावा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारा संपूर्ण मित्र परिवार, त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम. आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. वेलकम दादा. अप्रतिम मॅच. आणखीन एक विकेट माघारी गेली आहे. टीमची पहिली फळी माघारी गेली आहे. बॉलिंग अटॅक कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण आज कुसरून टीमनं दिलंय. कोणती मॅच काढून आले, त्यानंतर कोणत्या फेरीमध्ये दाखल झाली आहे पहा ना. नशिबाचा 1% ठेवावा लागतो, पण नशिबाचा पानेरी टीमही सोबत घेऊन आले तो 1%. 99% मेहनत यांची राहिली आहे. एक चांगली मॅच, प्रेक्षणीय मॅच, अटीतटीची मॅच सध्या तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. आई चेंडू डॉट जातोय का? होय, डॉट जातोय. फेकी केली आहे, अपील उचलली आहे, बॅट ड्रॅग केली आहे. इट्स नॉट आउट. नाराज असेल. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू 36 धावेची गरज. 10 चेंडू 36 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. अवघ्या 38 धावेचं आव्हान ठेवलं, पण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी. कुसरून टीम आज मागे वळून पाहत नाहीये. कुसरून टीमच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने आज एक एक फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात, जणू कुसरूनच्या गावावरून आज तोफखाने दाखल झालेत. आज कुसरून टीमनं सांगितलंय वेळ आणि नशिबाचं काही नसतं, सगळा खेळ हा मेहनतीचा असतो. कारण की हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती कुसरून टीम अवलंबून राहत नाही. कारण त्यांना माहिती आहे ज्यांचे हात नसतात त्यांच्याही नशिबाच्या रेषा ठळक असतात. ही मॅच मेहनतीची कुसरून टीम काढून घेते. वॉट अ मॅच. पानेरी टीमच्या समोर आव्हान ठेवले 38 धावेचं, पण अवघ्या धावा सजले 2, फक्त 2. विकेट गेले तब्बल 4 आणि मॅचची कहाणी 9 चेंडू 36 धावेची गरज. लॉफ केलाय, ड्राइव्ह केलाय, फटका चांगला आहे. 1 बाउन्स निघून जातोय. येतील 4 धावा, येईल चौकार. वाह, अप्रतिम स्ट्रोक. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झाला. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे सध्या. आज एवढी स्ट्रिंग पिलेत काय काय, मला वाटतं पुढचं 1 महिना कोणी स्ट्रिंग पिणार नाही. आज पाणी कोणीच नाही. लॉफ केलाय डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. चेंडू अगदी हस्ती हस्ती बस्ती में, बॅटर अपने मस्ती में. पप्पूच्या बॅट मधून निघून जातो हा षटकार. त्यानंही केले तब्बल 10 धावा 2 चेंडू मध्ये. पहिला चौकार म षटकार. या मॅचची कहाणी अगदी अप्रतिम सजली आहे. वॉट अ मॅच. येणारे तब्बल 7 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. महत्वाचा एक चेंडू. वॉट अ मॅच यार. हाई लॉफ केला जातोय. खेळाडू आहे, कॅच पकडली आहे. महत्वाची विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय. दोन षटकांचा खेळ झालाय. 6 चेंडू आणि तब्बल 26 धावेची गरज आहे आता. बुमरा. कुसरून टीमचा बुमरा दाखल होईल. बुमरा 2 टीम मध्ये आहेत. जिंती टीम मध्ये एक बुमरा आहे, कुसरून टीम मध्ये एक बुमरा आहे.
भारतीय संघाकडे पण आहे. 12 धावसंख्या, 6 चेंडू, तब्बल 26 धावेची गरज आहे. लॉफ केलाय सरळ बॅटनं. मॅच संपली नाहीये, कहाणी अजूनही बाकी आहे. वॉट अ मॅच यार. 5 चेंडू, तब्बल 20 धावा. पानेरी टीम मॅच सोडत नाहीये, पानेरी टीमनं मॅच सोडली नाहीये आणि मुळात खराब परिस्थितीमध्ये पानेरी टीम मॅच सोडेल असं होणारच नाही. वॉट अ मॅच. बॅकफुटला विकेट पकडली आहे. वॉट अ विकेट किपिंग. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, आप शेर आहे हम बब्बर शेर आहे, असंच सांगितलंय. ठोको डीजे. विकेट माघारी गेलेत. यानंतर काही सन्मान आपण घेणार आहोत. लेग बाईज, एक सिंगल. पानेरी टीमला विजयासाठी 3 चेंडू आणि तब्बल 19 धावेची गरज आहे. 3 चेंडू 19 धावा, 19 धावा, 3 चेंडू अशी मॅच आहे. वॉट अ मॅच. चांगला सामना बघायला भेटतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, टॉप एजला कॅच पकडली जाईल. अप्रतिम. यानंतर मॅच मध्ये खेळ चिखलेवाडी टीम आणि मराठवाडी टीम अशी मॅच होईल. टॉस जिंकला चिखले. मराठवाडी टीमनं जर्सीचा कलर बदललाय आणि भवानीनगर चषक म्हणजे वेलकम किरण दादा कदम, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं फार्मासिस्ट मध्ये त्यांनी स्वतःचं एक चांगलं नाव कमवलंय. किरण दादा वेलकम, सुस्वागतम, आपलं मनापासून अधिक स्वागत. हो 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 हो, गुड लाईन स्पॉट वरती चेंडू आणि या मॅचची कहाणी आता एका चेंडूची बाकी आहे. पानेरी टीम मॅच मध्ये बॅकफुटला येते. जो संघ जिंकेल तो होईल क्वालिफाय सेमी क्रमांक 1 मध्ये जिंटी टीम सोबत खेळ. आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारी आणखीन एक संघ आपल्याला भेटतोय. पाटण तालुक्याच्या इतिहासामध्ये 16 धावा डिफेंड केल्या, त्यानंतर महत्वाची मॅच खेळले, 38 धावा डिफेंड केल्या. त्यांची ताकद राहिली त्यांची गोलंदाजी आणि अर्थातच तो